या सामन्यांची फलंदाजी दरम्यान सुरुवात करताना आपल्याला पाहायला मिळतील बापूवन संघाकडून. दिव्यागर संघाचा 12वा खेळाडू जर असेल तर सॉरी, धन्यवाद. आज क्रिकेट हा असा खेळ आहे जिथं ऊन तहान कितीही कडकडाटीचं ऊन असो, परंतु क्रिकेट खेळत असताना त्या उष्णतेची अगदी जाण होत नाही. असाच खेळ म्हणजे क्रिकेट, कारण का अतोनात आपण प्रेम करत असलेला हा जीव आहे आपला, तोच म्हणजे क्रिकेट आहे. दिव्यागर आणि बापूवन या संघांदरम्यान या दिवसातील ही दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळेल. दिव्यागर won the toss and decide to field first. संधी मिळाली फलंदाजीसाठी बापूवन संघाला, आणि बापूवन संघाचा मात्र गुलाल उधळण्यासाठी हे दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर सज्ज झालेत. तो म्हणजे उजव्या हाताचा फलंदाज साहिल आणि केतन. नक्कीच एक नामवंत अष्टपैलू खेळाडू साहिल या बापूवन गावामधून ओळखला जाणारा हा खेळाडू आहे, ज्याची ख्याती आपण अनेक ठिकाणी ऐकली असाल. त्यानंतर समोर आपल्याला दिव्यागर संघामधून नितेश आपल्याला पाहायला मिळेल. चला, खेळाला होते सुरुवात. खेळाचा शुभारंभ, खेळाचा पहिला चेंडू. नितेश साठी सुवर्ण संधी आहे. हॅट्रिक साठी आपल्याला अक्षय सोगले या साहेबांकडून आपल्याला 201 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. परंतु नक्कीच या खेळपट्टीवरती हे समीकरण मात्र बदललंय. पहिलाच चेंडू होता आणि पहिलाच चेंडू मिड ऑफ क्षेत्ररक्षक डोक्यावरून हा पहिलाच मात्र षटकार मारला होता. आता मात्र ढोपराच्या साह्यानं मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने हा टोललेला चेंडू होता. यशस्वी 2 धावा. धावांचं समीकरण मात्र बदललंय. धावांचं समीकरण पोहोचतं ते म्हणजे 8 धावा. साहिलने मात्र स्वतःची ख्याती मात्र पहिल्या चेंडूवरती अगदी मिड ऑफच्या डोक्यावरून हा मैत्री चषक षटकार झळवून मात्र आपल्याला दाखवलंय. दुसरा चेंडू मात्र आता करावा लागेल मात्र फेरबदल मात्र नितेश यांना काहीतरी व्हेरिएशन करावं लागेल, चेंज, कारण का आता धावा झाल्यात त्या म्हणजे 2 चेंडूने 8. नक्कीच केलंय व्हेरिएशन, चेंज. हा क्षेत्ररक्षकाचा अगदी हातीत होता, परंतु त्या चेंडूला मात्र थोडीशी उंच भरारी घेताना आपल्याला पाहायला मिळालं. निवांत 1 धाव पोचते, ती धावसंख्येला पोहोचवते ती म्हणजे 9 धावांपर्यंत. आता मात्र संधी मिळते म्हणजे केतन यांना. मुख्य खेळपट्टीवर खेळत असताना केतन आपल्याला पाहायला मिळेल. केतनने सुद्धा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु अचूक टप्प्याचा हा चेंडू मात्र अचूक या फळीवरती आला नाही आहे. जो बेत मात्र रचला होता केतन याने की पहिल्याच चेंडूवरती ज्याप्रमाणे साहिलने मात्र मिड ऑफच्या डोक्यावरून झळकावला होता षटकार, त्याचप्रमाणे मात्र केतनने मात्र प्रयत्न केला होता, परंतु मात्र मिळाला नाही प्रयत्नांना यश. आणि यश मिळते म्हणजे नितेशला. आपल्या उर्वरित 4 चेंडूंमध्ये मात्र आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात ते म्हणजे नितेशानं. पुढचा चेंडू होता, आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न होता, परंतु ज्याप्रमाणे बॅटचा आणि त्या चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही तोपर्यंत आपल्याला धावा मिळत नाही. आतापर्यंत पाहायला गेलं तर पहिल्या या षटकारानंतर मात्र या गोलंदाजीमध्ये मात्र या नितेशाने परिवर्तन केलंय. 6-2-1-1 आणि हा एक निर्णायक चेंडू. अशा पद्धतीने आपण धावफलक पाहिलं तर 5 चेंडू आणि 10 धावा. पुढचा चेंडू निर्णायक चेंडू असेल, या पॉवर प्ले षटकातला शेवटचा चेंडू असेल. ज्याप्रमाणे आपण म्हणतो हाणामारीचं हे षटक आहे, पहिलं आणि चौथं षटक. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू हा थोडासा खालच्या बाजूला राहिला होता, त्यामुळे बॅटवरती बरोबर आला नाही हा चेंडू आणि हा
लेग साईडच्या दिशेने मात्र सर्कलच्या 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकच्या सेफ हातामध्ये आणि मिळते 1 धाव आणि 1 धावेच्या सहाय्याने मात्र या षटकाची होते समाप्ती. समाप्तीच्या अखेरीस आपण धावफलक पाहिलं तर 1-1-1 11 धावा आणि पहिलं षटकचं होतंय समाप्त. नक्कीच पहिल्या चेंडूवरती मात्र मोठा फटका आला होता. मोठ्या फटकानंतर मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन केले ते म्हणजे नितेश यानं आणि 11 धावांपर्यंत मात्र इथं थांबवलं आहे. दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक आहेत सिद्धेश कोजवे. हे आपल्या गावचे माजी सरपंच तसेच एक समाजसेवक सुद्धा आहेत. परंतु मी मात्र माझ्या फलंदाजीमधून माझं कार्य मात्र मी चोख बजावणार आहे. पुन्हा एकदा तीच कामगिरी आपल्याला या खेळपट्टीवर पाहिला तर आडव्या बॅटने हा अचूक टप्प्याचा चेंडू होता. अगदी पुल शॉट खेळला आणि मिड विकेट स्क्वेअर लेगच्या अगदी डोक्यावरून हा चेंडू झळकावतो तो म्हणजे मैत्री चषक षटकार. षटकाराच्या साह्याने धावसंख्या पोहोचते 17 म्हणजेच खतरा. बघा सर तुम्हाला सुद्धा संधी प्राप्त झाली हॅट्रिकसाठी 201 रुपयाचं पारितोषिक. नेहमीच वारंवार एका पावलावर एक संधी मात्र उपलब्ध होत असते कारण का पुढचं पाऊल यशाचं पाऊल आहे. हा फुलटॉस चेंडू आहे पायांचा वापर केलाय अगदी मनगटातली ताकद मात्र इथे लावली आणि चेंडू पाठवलाय मिड ऑनच्या डोक्यावरून. मात्र हा मैत्री चषकाचा आपल्या फळीतून मात्र तिसरा षटकार. षटकाराच्या साहाय्याने पुन्हा एकदा धावसंख्या लांबवते. धावसंख्या पोचते ती म्हणजे 23 धावा. यामध्ये वैयक्तिक पाहिलं तर 22 धाव्या साहिलच्या आहेत. त्याने 3 षटकार मारला. चला हा आडव्या बॅटनं स्विच हिट मारलाय आणि ह्याचं सुद्धा गणित याचं सुद्धा समीकरण आहे चौकार. चौकाराच्या सहाय्याने पुन्हा एकदा धावफलक बदलता येते धावफलक पोचता येते म्हणजेच पुन्हा एकदा तीच रणनीती आहे. चेंडू मात्र बदलला क्षण मात्र बदलला परंतु माझं काम मात्र बदलणार नाही. मी मात्र माझं काम अगदी चोख करेन. पुन्हा एकदा या चेंडूवरती आपण स्क्रीनवरती नक्कीच पाहत असाल हा अगदी आडव्या बॅटनं मारलाय आणि हा सुद्धा मिड विकेट बाउंड्रीच्या डोक्यावरून. पुन्हा एकदा डोपराचा वापर करत असताना स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता परंतु आता मात्र बीट झाले. आता मात्र व्हेरिएशन चेंज केलाय मात्र सिद्धेश दादा यांनी कारण का सिद्धेश दादांना सुद्धा माहिती आहे की पहिल्या 4 चेंडूवरती मात्र हाणामारी करण्याचं काम मात्र या साईने केलं. आता मात्र मला माझ्या चेंडूवरती मात्र परिवर्तन करावं लागेल. मला माझ्या चेंडूवरती मात्र बदल करावा लागेल. तो बदल केलाय की लोअर यॉर्करने. आता मात्र सुद्धा हा स्लोअर चेंडू आता फारसा समाजला नाही. साहिल यांना बीट व्हावं लागतंय आणि या बीट नंतर होते ओव्हरची समाप्ती आणि ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण स्कोरबोर्डवर धावफलक पाहतोय ते म्हणजे 2 षटकाच्या समाप्तीनंतर 33 धावा. या 33 धावांचं जर समीकरण पाहिलं तर 12 चेंडूंमध्ये 11 धावा आणि 11 चेंडूंमध्ये 32 धावा मात्र जमवल्यात त्या साहिलनं आपल्या संघासाठी. नक्कीच आपण जर या धावसंख्येप्रमाणे जर आतापर्यंत चालला तर कुठेतरी 16.50च्या स्ट्राईक रेटनं रन रेटनं आपला धावफलक पोचतोय ते म्हणजे 66 धावांवरती. आता मात्र समीकरण बदललंय. मुख्य खेळपट्टीवर आपल्याला केतनच्या स्वरूपात हा उजव्या हाताचा फलंदाज पाहायला मिळेल आणि वैयक्तिक पहिलं षटक आणि तिसरं षटक संघासाठी हाताळताना आपल्याला पाहायला मिळतील ऋतिक आपल्याला आपल्या संघासाठी मात्र कामगिरी करायचं आहे. हे धावत असलेलं धावफलक मात्र याच्यावर आपल्याला आता बंदी घालायची आहे. हे मात्र आता थांबवायचं आहे. त्यासाठी हा पहिला चेंडू होता. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न होता
परंतु डीप मध्ये हा गेलेला चेंडू होता. गचाळ क्षेत्ररक्षण आहे. निवांत एक धाव मिळते. जरी निवांत मिळले तरी पण धावसंख्या अवांतर बदलते. एक धावेने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 34 धावा. ऋतिक आपणासाठी सुद्धा एक संधी प्राप्त झाली आहे. संधीचं सोनं करण्यासाठी मात्र आपल्याकडे हे 5 चेंडू आहेत. या 5 चेंडू मध्ये जर हॅट्रिक आली तर 201 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आपल्याला मिळणार आहे. पुढचा चेंडू साहिल यांच्यासाठी हा चेंडू होता. पायामधला हा चेंडू होता. अगदी फाईन हा चेंडू पाठवलाय. इथे 2 धावा परिपूर्ण होत आहेत. 2 धावा काढण्यास आपल्याला यश प्राप्त होत आहे. हा 1-2 ह्या जर रणनीतीप्रमाणे जर धावसंख्या ही चालत असेल तर आपण नक्कीच योग्य कामगिरी कराल. परंतु या षटकामध्ये तरी मोठे फटके नाही यायला पाहिजे, तरच कुठेतरी हा धावफलक मात्र थांबला जाईल. या धावफलकावर मात्र कुठेतरी बंदी घातली जाईल. कारण आता फॉर्म मध्ये आहे तो म्हणजेच बापूण संघाचा हा नामवंत खेळ ज्याचं नाव आहे साहिल. 12 चेंडूमध्ये 34 धावांची खेळी खेळत असलेला साहिल पुन्हा एकदा मिड ऑफ वाईडच्या डोक्यावरून हा झळकावलाय. पुन्हा एकदा मैत्री चषक षटकार. मी मात्र आता थांबणार नाही आहे. एक चेंडू माझ्या जरी बदलत असेल, चेंडूचं समीकरण जरी बदलत असेल, क्षण जरी बदलत असेल, पण माझी कामगिरी मी म्हटल्याप्रमाणे नक्कीच चोख बजावत आहे. आतापर्यंत या षटकाराच्या साहाय्याने साहिल 13 धावा, 13 चेंडू आणि 40 धावांवर पोहोचतात. पुन्हा एकदा बॅटची कडा घेत हा मागच्या दिशेने वळत असलेला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धावांतर मिळते. धावेने मात्र धावफलक मात्र आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक जाऊन पोहोचतोय म्हणजे 4-3 43 धावा. आतापर्यंत 2.4 चेंडूंचा हा खेळी त्यात समाप्त झालेला आहे. या षटकातील शेवटचे 2 चेंडू. पुन्हा एकदा पायाचा वापर केलाय. अगदी बॅटला दिशा दाखवली आहे, परंतु ही दिशा अगदी स्ट्रेट. थोडासा मिड ऑफ हलकासा वाईड होता, परंतु मिड ऑफला मात्र कोणतीही संधी इथे प्राप्त झाली नाही आहे. आणि पुन्हा एकदा हा मैत्री चषक षटकाराच्या साहाय्याने तब्बल अर्धा डझन डावा आपल्या या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. धावफलक मात्र जाऊन पोलतोय 49. 49 धावा आपल्या भागीदारीमध्ये. 50ची भागीदारी, 50ची 50 करण्यासाठी मात्र आपण कुठेतरी 1 धाव मागे आहोत. 1 धाव मागे आहे. हा थोडासा यॉर्कर लेनचा चेंडू होता. ह्या चेंडूची आपल्याला नक्कीच गरज होती आणि ह्या 50 धावा आपल्या पार्टनरशिप मध्ये, आपल्या भागीदारीमध्ये परिपूर्ण झाले आहेत. याचाच टाळ्यांचा कडकडाट हा सिद्ध करून दाखवतोय. नक्कीच आपला वर्चस्व आपल्या संघामध्ये आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे साहिल हा एक नामवंत खेळाडू आहे. बापोन संघातून, बापोन गावातून हा बिलॉंग करणारा एक उजव्या हाताचा अष्टपैलू खेळाडू आहे, ज्याची ख्याती अगदी विश्वामध्ये पसरलेली असा खेळाडू आहे. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून अनेक ठिकाणी आपण या फलंदाजाला पाहिलं आहे. आणि त्याच फलंदाजाने मात्र आपण जर नक्की पाहिली की भागीदारी जर पाहिली तर 18 चेंडू आणि 50 धावा. परंतु एक बाब आहे, या 50 धावांमध्ये स्वतःच या सामन्यांमधील पहिलं अर्धशतक करण्याची संधी या साहिलला मात्र प्राप्त होणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला उर्वरित चेंडू आणि धावा पाहिजेत, त्या म्हणजेच 2 धावा. आणि आता ह्याच धावा रोखण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झाला आहे दिव्यागर संघाकडून, ज्याचं नाव आहे आदिनाथ. आपल्याला आता इथे चोख कामगिरी करायची. आतापर्यंत धावफलक आहे 3. पुन्हा एकदा आडव्या बॅटला उडावलाय चेंडू आणि पुन्हा एकदा कॉटन बॉलची संधी प्राप्त झाली आणि अपयश मात्र प्राप्त झाले. ते म्हणजे साहिलला अतिशय सुंदर खेळी, उर्वरित 16 चेंडू आणि 48 धावांचा हा एक जबरदस्त खेळी आपल्याला करताना पाहायला मिळाला. आणि आपल्या अर्धचषकीच्या खेळीमधून मात्र फक्त 2 धावा मात्र लांब होते. आणि ज्याप्रमाणे म्हटलं की आदिनाथला मात्र अचूक कामगिरी करावी लागेल, त्याप्रमाणे मात्र पहिल्याच चेंडूवरती आदिनाथनं दाखवलंय की पहिल्याच चेंडूवरती मात्र मी ह्या एक नामवंत आणि अष्टपैलू खेळाडूला मात्र स्वतः झेल घेऊन मात्र पाठवले, ते म्हणजे तंबूत. परंतु स्कोरबोर्ड मात्र आतापर्यंत समीकरण तेच आहे. पहिल्या चेंडू नंतर पुढचा चेंडू आहे आदिनाथ यांचा. पुन्हा एकदा मारला, पुन्हा एकदा संधी उपलब्ध झाले मात्र डीप मिड विकेट मध्ये. आणि हा एक सुरेख झेल आहे आणि या झेलानंतर मात्र आता आपल्यासाठी संधी प्राप्त झाली, जी संधी अगदी वारंवार मात्र चालत आले. म्हणतात ना की संधी आपण एक पाऊल जसं पुढे टाकतो तशी मात्र संधी प्राप्त होत असते, तशीच आता आपल्याला संधी प्राप्त झाले. आपण या संधीसाठी मात्र 2 पाऊल पुढे टाकलात, आपल्याला आता फक्त 1 पाऊल पुढे टाकायचं आहे आणि ही संधी आपल्याला प्राप्त करायची आहे, जी संधी मात्र
बघा अक्षय साहेब यांच्याकडून आपल्यासाठी हॅट्रिक साठी 200 रुपयाचं जे काही पारितोषिक आहे ते मात्र वारंवार चालत आलं आहे आणि हे चालत आलेलं जे काही पारितोषिक आहे ते आतापर्यंत कुठेतरी डगमलताना आपल्याला पाहायला मिळत होतं, परंतु आता नाही. जे करून दाखवले आदिनाथनं, आदिनाथसाठी हा चेंडू आहे आणि शेवटची संधी आहे. 2 चेंडूंवरती 2 संधी प्राप्त करण्यात यश मिळालेलं आहे. ही शेवटचा चेंडू आहे आणि शेवटची संधी आहे आदिनाथ यांच्यासाठी. पाहूया. हा एक यॉर्कर लेनचा चेंडू होता. गचाड क्षेत्ररक्षण आहे तिथे पॉइंट मधून आणि धावते मात्र लॉंग ऑफ. आपल्या संघासाठी मात्र कुठेतरी 2 धावा वाचवल्या नक्कीच असतील. या 2 धावानंतर मात्र समीकरण बदललंय. समीकरण जाऊन पोहोचतं ते म्हणजे 52 धावांवरती. या चेंडूवरती आपण पाहिला तर मिड ऑफचा खेळाडू तिथे तैनात होता, परंतु एक गचाड क्षेत्ररक्षण होता. ग्राउंडला समांतर धावत असताना चेंडू मात्र क्षेत्ररक्षक हातामध्ये गवसला नव्हता. पुढचा यदा तो चेंडू मारला होता. यॉर्कर लेनचा चेंडू क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा होता, परंतु थोडासा फाईन असल्या कारणानं मात्र हा सुद्धा पोहोचतोय यशस्वी आणि मैत्री चषक षटकार. जरी माझा खंबीर मात्र परतला असेल या तंबूमध्ये, मी सुद्धा अजून बाकी आहे हे दाखवले मात्र या सुदेशानं वैयक्तिक दुसऱ्या चेंडूमध्ये मात्र हा वैयक्तिक पहिला षटकार झळकवलाय. 2 चेंडूने 8 धावांची पारी आपल्याला आता या सामन्यांमध्ये सुदेशची सुद्धा दिसते. पुढचा चेंडू सुद्धा आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न होता. डीप मिड विकेट मध्ये हा चेंडू आणि दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. धावबाची संधी होती, परंतु अतिशय सुंदर असं हे धावचं गणित आहे दोन्ही फलंदाज. पुन्हा एकदा 2 धाव्याने या धावफलकाचं समीकरण मात्र बदलवलंय. घेऊन पोहोचवलं ते म्हणजे 6-0, 60 धावा. समीकरण पोहोचलंय ते म्हणजे 60, 2 विकेट, 2 गडी बाद. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न होता. डीप मिड विकेट आहे. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आणि हे पुन्हा 2 धावा. या 2 धाव्याने मात्र समीकरण बदलते ते म्हणजे 62 धावा आणि 63 धावांचं का होईना हे लक्ष मात्र बापून संघाने दिव्यागर संघासमोर दिलंय. आणि आतापर्यंत आदिनाथनं मात्र अचूक कामगिरी केली. आपल्या 6 चेंडूंमध्ये मात्र 10 धावा देऊन 2 विकेट प्राप्त करण्यात ज्यांना यश मिळाले आहे तोच म्हणजेच आदिनाथ. आणि ज्या 62 धावांच्या या खेळीमध्ये 62 धावांचा हा रणसंग्राम ज्याप्रमाणे उभा केलाय बापूवन संघाने, त्यामध्ये नक्कीच मोलाचा वाटा आहे तो म्हणजेच साहिल या फलंदाजाचा. कारण का उर्वरित 16 चेंडूमध्ये ज्यानं झलकवल्यात 48 धावा आणि आपल्या मात्र 50 पासून अर्धशतकापासून मात्र 2 धाव्यांनी मात्र हा चुकणारा फलंदाज आहे. कुठेतरी खंत वाटत असेल, परंतु त्याने तो विचार केला नाही की माझं अर्धशतक बनतोय. मी ज्याप्रमाणे या खेळपट्टीवर आल्यानंतर माझा खेळ मात्र परिपूर्ण माझी कामगिरी बजावत होतो, त्याचप्रमाणे मात्र अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्याने मात्र स्वतःच्या अर्धशतकाचा विचार न करता मात्र त्याच जोशामध्ये, त्याच पराक्रमामध्ये, त्याच कुर्तेमध्ये मात्र त्याने ती पारी खेळत असताना मात्र त्याला मात्र माघावी परतावं लागलं. आपल्या पारीचा अंत, आपल्या पारीचा शेवट मात्र त्याला या अर्धशतकापासून 2 धावा लांब करावं लागलंय. आणि त्याच मात्र 48 धावानं मात्र ही धावफलक पोहोचवलं ते म्हणजे 63 धावांचं आव्हान आहे. मी विनंती करेन बापून संघ नायकांना की आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आहे. मी क्षमा मागतो, कारण का सुरुवातीलाच आपल्याला खूप सारा विलंब झाला आहे, त्यामुळे आपला अमूल्य वेळ आपल्याला द्यायचा आहे. यानंतर पुढील होणारा नाणेफेकीचा कौल राणवली विपक्ष खारगाव या दोन्ही संघांमध्ये होणार आहे. त्या दोन्ही संघांचे संघनायक मी दोघांनाही विनंती करतो की पुढचा नाणेफेकीचा कौल आपल्या दोन्ही संघांमध्ये होणार आहे, तर आपण दोन्ही संघाचे संघनायक टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आयोजकांना करायचं आहे सहकार्य आपल्याला, कारण का आपलं सहकार्य अगदी शेवटच्या क्षणाला अमूल्य मानलं जाईल. शेवटचा क्षण व्हावा घोड, यासाठी हा चाललाय सर्व अट्ठास. त्या अट्ठासासाठी आपला अमूल्य वेळ मात्र नक्कीच त्या गोडव्यामध्ये मात्र नमूद केलेला असेल. विनंती करतोय बापून संघात सुद्धा की आपलं क्षेत्ररक्षण लावून आपल्याला या आयोजकांना सहकार्य करायचं आहे.
आपला नक्कीच एक अमूल्य संवाद आहे. क्षेत्ररक्षण कोणत्या पद्धतीने सजवायचं आहे, कोणता खेळाडू कोणत्या दिशेला उभा करायचा आहे, गोलंदाज कोणत्या पद्धतीने चेंडू हाताळणार आहे, फलंदाज त्या चेंडूवरती कोणत्या दिशेने मारा करणार आहे. हे पॉवर प्लेचं षटक असेल आणि हे षटक म्हणजेच फलंदाजासाठी सुवर्ण संधी असते. कारण का या संधीमध्ये मात्र 9 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आणि उर्वरित फक्त 2 क्षेत्ररक्षक हे आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या पाहायला मिळतात. जोपर्यंत उजव्या हाताचा फलंदाज असतो तो आपल्याला क्षेत्ररक्षक एक तो फाईनला आणि दुसरा म्हणजे मिड विकेट या तर आपल्याला लॉंग ऑनला पाहायला मिळतो. आणि तत्पूर्वी जर आपल्याला पाहायला मिळाला तर एक लॉंग ऑफ आपल्याला पाहायला मिळतोय. या पद्धतीची सजावट असते. परंतु आता कॅप्टन या आपल्या संघाला मात्र या कोणत्या पद्धतीची सजावट देतोय हे पाहणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. सुजलला सज्ज केलं पहिल्या गोलंदाजीसाठी. हा सुद्धा एक नामवंत गोलंदाज आहे. याची सुद्धा ख्याती आपण नक्कीच पाहिली सुद्धा असेल आणि ऐकली सुद्धा असेल. सुजल्याने आपल्या गोलंदाजीमधून अनेक कारनामे केलेत. परंतु ज्याप्रमाणे दिवस बदलत जातो, ज्याप्रमाणे वेळ बदलत जातो त्याप्रमाणे सुद्धा आपले कारनामे सुद्धा बदलत जातात. कारण का नवी वेळ एक नवा फलंदाज आपल्या समोर उभा राहत असतो. म्हणतात ना की आपण कितीही बेत करण्याचा प्रयत्न केला परंतु त्या बेताला फेल करण्याचं काम, त्या बेतावर हाणामार करण्याचं काम हा समोरचा संघ, समोरचा फलंदाज करत असतो. आणि आता या 62 धावांचा नक्कीच टार्गेट खूप मोठा आहे परंतु कठीण सुद्धा नाही आहे. जर आपण प्रयत्न केला तर सोपा सुद्धा होणार आहे. ओम आणि नितेश या धावांचा पाठलाग करण्यासाठी, या मोठ्या रणसंग्रामाचा गुलाल उधळण्यासाठी मात्र या दिव्यागर संघाकडून ओम आणि नितेश आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू होता फुलर लेंथ, हा चेंडू होता यॉर्करच्या सहाय्याने मात्र याला लेगच्या दिशेने टोळवलंय. एक धाव मिळते. सीपी नाही काय करा चार्जिंग चार्जर कुठे आहे? अरे त्याचा चार्जर कुठे आहे? आणि यांचे सगळे लागलेत ऑलरेडी एंगेज आहेत. माझी व्हायची वाट बघते मला काय डायलॉग आहे 43 मी तो फॅन मदरबोर्डवर टाकला. ज्याप्रमाणे मी म्हटलं होतं की हा एक नामवंत गोलंदाज आहे. ज्याप्रमाणे आपली ख्याती समीकरण बदललं. मात्र लेफ्टी आणि रायटी, उजवा आणि डावकुरा हाताचे हे दोन्ही फलंदाज अतिशय सुंदर असं समीकरण आहे. उजव्या हाताचा फलंदाज आपल्याला खेळपट्टीवर मुख्य जागी पाहायला मिळाला. लेग साईडच्या दिशेने टोलवला चेंडू. त्यानंतर एक धाव मिळाल्यानंतर मात्र या नितेशला मात्र संधी मिळाली आणि नितेशने मात्र हा मिड ऑफच्या डोक्यावरून मात्र झळकावलाय. मैत्री चषकाचा आपल्या फलंदाजी आपल्या या इनिंग मधला हा पहिला षटकार आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे, नक्कीच कमरेच्या वरती पाहायला मिळतोय आणि पंचांचा मात्र इथं कोणताही पर्याय नाही. पंचांकडे दाद मागत असताना पंचांनी कोणताही इशारा दिला नाही परंतु दोन्ही हात मात्र आकाशाला गवसणी घालणारे पंचांचे हात आहेत. याचाच अर्थ हा फाईनच्या दिशेने मात्र मैत्री चषक आपल्या फलंदाजी मधला हा दुसरा वैयक्तिक षटकार आहे. आपल्याला नक्कीच या धावांचा जर पाठलाग करायचा असेल तर नक्कीच याच पद्धतीची आपल्याला हाणामारी या मात्र विकेटवरती करावी लागेल. 3 चेंडू आणि 13 धावांचं समीकरण आपल्याला या स्कोरबोर्डवरती पाहायला मिळेल. पुढचा चेंडू आहे अगदी हलक्या हाताने टाकलाय, समजलाय सुद्धा, सुजल सुद्धा समजलाय. कारण का पहिला चेंडू एकदा अगदी फळीच्या त्या मधोमध चेंडू होता, मिड ऑफच्या डोक्यावरून झळकळला होता. त्यानंतर स्वतःची माझी चुकी होती कारण का फुलटॉस मध्ये तब्दील झाला तो चेंडू होता परंतु फलंदाजाने अचूक टप्पा मात्र चोखला होता आणि चोकून मात्र आता एक तो अचूक टप्पा चुकून मात्र त्याने स्क्वेअर लेगच्या दिशेने तो षटकार ठोकला होता. आणि आता हलक्या हाताने हा यॉर्कर लेनचा चेंडू होता. थोडस वेगवान चेंडू मध्ये त्यांनी परिवर्तन केलं होतं, हा वेग कमी केला होता आणि यॉर्कर लेनचा हा चेंडू या चेंडूवर मिळालाय. आणि आता पुन्हा आकाशाला गवसणी घालणारा चेंडू आहे. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये संधी प्राप्त झाले आणि सुद्धा यश प्राप्त झाले. ते म्हणजे सुजलला पहिली सफलता मिळते, ती म्हणजे सुजलला पहिलं विकेटचा पत्ता दिव्यागर संघासाठी. कारण का ज्या पद्धतीची हाणामारी करतात
हुनरवेली संघ आणि त्यांचे संघनायक त्यांचं इथं आगमन झालं आहे. मी गोडी अभंगाची पुणे देवी क्रिकेट संघ पुणे यांच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत करतो. सुस्वागतम. आपण जर समीकरण बघितलं तर आतापर्यंत 5 चेंडू आणि 14 धावा. या 14 धावा खर्च करण्यासाठी मात्र आपल्याला आपला एक खेळाडू मात्र डगआउट मध्ये परतावा लागला आहे आणि त्यानंतर मात्र ही संधी मिळाली. सिद्धेश याना हा सुद्धा डावकुरे हाताचा फलंदाज आहे. ज्याप्रमाणे पाठलाग बघा, धावसंख्या एवढी मोठी नाही, 15च्या जर आपण रणनीतीनं चाललं तर आतापर्यंत हा सोपा रणनीती आहे. हा सुद्धा हलक्या हाताने टाकलेला चेंडू होता आणि ह्या मात्र निर्धाव चेंडूने मात्र होती या षटकाची समाप्ती. धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय 14 धावा, 1 गडी बाद या मोबदल्यात. आता टॉस बोलायला कोणाला बोलवलं मग आलेत का? आलाच पण दोघं पण आहे बघा. रानवलीला आवाज नाही. राणवली संघाचे संघनायक मी आपणास विनंती करतोय की यानंतर होणारा नाणेफेकीचा कौल आहे आपल्या दोन्ही संघांमध्ये आहे. इथे खारगाव संघाचे संघनायक आपल्याला इथे उपस्थिती आपली दाखवली आहे. मी आपणास सुद्धा विनंती करतोय राणवली संघाचे संघनायक थोडंसं सहकार्य करायचं आहे. ज्याप्रमाणे मी मगाशी म्हटलं असेल की आपला अमूल्य वेळ आपल्याला 14 धावा 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाचं धावफलक आहे 14 धावा. राणवली संघाचे संघनायक मी आपणास विनंती करतोय की आपल्याला टॉस बॉक्स मध्ये पुढच्या नाणेफेकीचा कौल, कारण का आपल्याला हे सामने त्वरित चालू करायचे आहे. मी नक्की क्षमा मागेन, कारण का हे सामने चालू होण्यासाठी थोडा जास्तच विलंब लागला होता, परंतु आता आपल्याला विलंब करायचा नाही आहे. म्हणतात ना की आयोजकांचा जरी शेवटचा क्षण असला तरी आपला सुद्धा शेवटचा सामना आहे. शेवटचा सामना, शेवटचा क्षण गोड व्हावा यासाठी हा चाललेला सर्व अट्टास आहे. बघा, आयोजकांच्या नियमानुसार नमूद केलेला हा नियम आहे. जर आपण दिलेल्या वेळेत जर हजर राहिला नाहीत, वेळेला जर विलंब झाला तर 5 धावांची पॅनल्टी आपल्याला दिली जाईल, याची नोंद आपल्याला घ्यायची आहे. चला आपण वळूयात या सामन्याकडे. या सामन्याचं समीकरण आहे 1 षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा या धावफलकेवरती आहेत आणि त्या 14 नंतर जो 1 आहे तो 1 गडी बाद आहे. या 14 धावा खर्च करण्यासाठी ज्याला तंबूमध्ये परतावं लागलं. चला आता मात्र समीकरण बदललंय, कारण का क्षेत्ररक्षण मात्र पसरलंय. पुन्हा एकदा षटकाराचे हॅट्रिक, 201 रुपयाचं पारितोषिक. वारंवार संधी निर्माण होते, परंतु संधी प्राप्त करण्यात मात्र यश मात्र मिळालं नाहीये. जे मात्र आदिनाथनं त्या यशापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मात्र मोकळा केला होता, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र आपल्याला अपयश मिळालं होतं. आता हे दोन्ही फलंदाज डावकुरे हाताचे फलंदाज आहे. नितेशने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. 4 चेंडूमध्ये 14 धावांची ही पारी आतापर्यंत या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. हा एक आकाशाला गवसणी काढणारा चेंडू आहे, तिथे डीप आहे तैनात आणि या सोप्या सुंदर हातामध्ये हा सोपा झेल पकडताना आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या विकेटचं पतन. चाललाय माघारी सिद्धेश, कारण का ज्याप्रमाणे ही खेळपट्टी चालली आहे, ज्याप्रमाणे ही रणनीती आपण पाहतोय ही गरजेची सुद्धा आहे. कारण का 62 धावांचा 63 धावांचा पाठलाग करायचा आहे, विजयाच्या धावा जोडायच्या आहेत. याचा अर्थच निखिल आहे, विजयाच्या धावा जर आपल्याला करायचा आहेत, विजयाचा महासंग्राम इथपर्यंत आपल्याला पोहोचायचा आहे, तर नक्कीच मोठे फटके आपल्याला खेळायला लागतील. यानंतर होणारा नाणेफेकीचा कौल खारगाव विपक्ष राणवली दोन्ही संघांचे संघनायक आलेत. मी आयोजकांना विनंती करतो की यानंतरचा नाणेफेकीचा कौल आपल्याला या दोन्ही संघांदरम्यान आहे. पुढचा चेंडू निखिल यांचा. हा उजव्या हाताचा फलंदाज आडव्या बॅटनं मारला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण डीप मध्ये होता, परंतु हा एक सोपा झेल सोडलाय. संधी वारंवार प्राप्त होत असते. निखिलसाठी सुद्धा निखिलने प्राप्त करून दिली होती, परंतु ती संधी मात्र हातातून निसटली. आता मिळालेली संधी ती म्हणजे नितेश यांना, कारण नितेश हा डावकुरे हाताचा फलंदाज आहे. आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती झळकवला होता हा मिड ऑफच्या डोक्यावरून षटकार. त्यानंतर एक फुलटॉस चेंडू होता, संधी प्राप्त झाली होती, तिला सुद्धा सोडली नाही, तिला सुद्धा आपल्या मुठीमध्ये घेऊन मात्र तो एक षटकार झळकवला होता. आता
बदललंय समीकरण, कारण का आता 30 यार्ड सर्कलच्या बाहेर सुद्धा क्षेत्ररक्षक आपल्याला तैनात दिसतील. त्या क्षेत्ररक्षकाच्या मधून त्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मारायचा आहे प्रयत्न केला होता, परंतु अचूक टप्प्याचा हा चेंडू होता. यॉर्कर लेनचा चेंडू होता. तिथे लॉंग ऑन मात्र साहिलच्या स्वरूपात तैनात होता आणि फक्त ही निर्धाव 1 धाव. समीकरण बदललं ते म्हणजे 17 धावा. 2 गडी बाद या मोबदल्यात आताचं समीकरण आहे 1.4 चेंडूंचं आतापर्यंत हे षटक आहे. पुढचा चेंडू म्हणजेच 5वा चेंडू वैयक्तिक पहिलं षटक आतापर्यंत अचूक कामगिरी. हा फुलटॉस चेंडू नक्कीच प्राप्त होता, परंतु एक लोअर फुलटॉस स्वरूपात फलंदाजाने त्याला चालना दिली आहे. हलकाशी बॅटची कडा घेत मात्र लेग साईडच्या दिशेने धावत असलेला चेंडू बाईच्या स्वरूपात मात्र इथे 1 धाव मिळते. 1 धाव्याने मात्र समीकरण बदललंय ते म्हणजे 18 धावा. आतापर्यंत अचूक कामगिरी 5 चेंडू 4 धावा आणि 1 विकेट प्राप्त करण्यात ज्यानं यश मिळालं असा हा गोलंदाज आहे. त्याचं नाव आहे निखिल. पुढचा चेंडू आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न, परंतु यश प्राप्त नाही झालंय. जोपर्यंत त्या फळीचा आणि त्या चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही तोपर्यंत कोणतीही धाव येऊ शकत नाही. या निर्धाव चेंडूने मात्र होते षटकाची समाप्ती. आपल्याला या स्कोरबोर्ड धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळते, त्या म्हणजे 18 धावा. या 18 धावा खर्च करण्यासाठी, या 18 धावा बनवण्यासाठी मात्र दिव्यागर संघाला मात्र आपले 2 खेळाडू मात्र तंबूमध्ये परतावे लागलेत. आता 2 षटकाच्या समाप्तीनंतर हे समीकरण आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. YouTube लाईव्हच्या माध्यमातून या आपल्याला मोलाचे क्षण, प्रत्येक गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक या सर्वांचे मोलाचे क्षण टिपण्याचं जे बारीकतेने काम करत आहेत तेच म्हणजे RNP YouTube वाहिनी करत आहेत. यांचं सुद्धा या सामन्यांदरम्यान मी सहर्ष स्वागत करतो, कारण का हे क्षण मात्र मोलाचे असतात. फलंदाज असो, गोलंदाज असो, क्षेत्ररक्षक असो, यष्टीरक्षक असो, कोणताही झेल असो, विकेट असो, षटकार असो, चौकार असो, एका असो, दुका असो, सोडलेला झेल असो, कोणत्याही प्रकारचा क्षण असो, टिपण्याचं काम मात्र ही YouTube वाहिनी करत असते. आणि सातत्याने मात्र कोणता चेंडू कुठे धावतोय, कोणता क्षेत्ररक्षक कोणत्या पद्धतीने एफर्ट्स टाकतोय संघासाठी, हे सगळे क्षण टिपण्याचं कार्य आहे या RNP स्पोर्ट्स श्रीवर्धन यांच्या माध्यमातून मात्र करत आहेत. कारण का त्यानंतर मात्र आपण YouTube, इंस्टा, व्हॉट्सअप, ट्विटर यांच्या माध्यमातून आपण पोस्ट टाकत असतो. आज चेंडू पुलटॉस चेंडू होता. पुलटॉस चेंडूची संधी मात्र गमावणार नाही आहे नितेश, कारण का याच्या अगोदर सुद्धा फुलटॉस चेंडू तकदील झाला होता. फुलटॉस चेंडूला डीपच्या डोक्यावरून झळकवला होता षटकार, आणि आता चेंडू मात्र काहीसा त्याच प्रकारचा होता. हा स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय मैत्री षटकार. धावसंख्या वाढते, धावसंख्याचं पोचते ती म्हणजेच 25 धावा. या हाणामारीचं षटक आपल्याला करावं लागेल, गरज आहे या षटकाची. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. कॉटन बॉलची संधी प्राप्त झाली, सोडणार नाहीये, कारण का माझं पहिलं विकेट आहे, पहिली संधी आहे. पहिली संधी मात्र आपल्या खिशात स्वतःनं मात्र घातले आणि त्याच फलंदाजाला तंबूमध्ये पाठवलंय ज्याने आतापर्यंत लावले होते 3 मैत्री चषक षटकार. धावसंख्येचं समीकरण मात्र धावसंख्या तेच आहे, परंतु विकेटचं समीकरण मात्र बदललंय. जिथे 2 विकेटचं पतन होतं तिथे मात्र आता झालंय 3 विकेटचं पतन. दिव्यागरचं स्कोरबोर्ड आहे, दिव्यागरचं धावफलक मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. 25 धावा, 3 गडी बाद. आतापर्यंत 2.3 चेंडूंचा हे षटक संपलेलं आहे. पुढचे 3 चेंडू, हे 3 चेंडू हाताळल्यानंतर मात्र आतापर्यंत 7 धावा दिल्यात आणि 1 विजयी विकेट प्राप्त करण्यात मात्र यश मिळालं, ते म्हणजेच जयदीप यांना. नावामध्ये दीप आहे त्याप्रमाणे आपल्याला विजयाचा दीप जलवायचा आहे. ज्याप्रमाणे आपल्या नावामध्ये जय आहे त्याप्रमाणे आपल्याला संघाचं जय करायचं आहे. ते सातत्याने करत असताना मात्र अपयश दुसऱ्या चेंडूवरती मिळालं होतं, परंतु तिसऱ्या चेंडूमध्ये जय सुद्धा मिळवला आणि विजयाचा दीप सुद्धा लावलाय. हा पुढचा चेंडू होता अगदी लेग साईडच्या दिशेने पायावरती चेंडू होता. हलक्या बॅटनं मात्र त्याला पाठवलंय
थर्ड मॅन शॉटकडे आणि इथे मिळते मग तर निवांत एक धाव. एक धावेने का होईना आपलं धावफलक बदलतं, रणनीती मात्र बदलते. धावसंख्या पोहोचते म्हणजे 26 धावा, 3 गडी बाद या मोबदल्यात हे धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय. 2.4 चेंडूंचा आतापर्यंत हा खेळ संपला आहे. बघा स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळेल की एका कॅमेऱ्याने जे बोलाचे क्षण टिपले जात नाही, या RNSP स्पोर्ट्स सिवर्धनाने 2-2 कॅमेरे लावून मात्र ही वाहिनी आपलं सातत्याने काम टिपत आहे, सातत्याने आपलं काम करत आहे. समीकरण बदलतंय, एक धाव मिळते. कोणता चेंडू कुठं जातोय, कोणता गोलंदाज कशा प्रकारे टाकतोय, कोणता क्षेत्ररक्षक कुठे धावतोय, कसा चेंडू पकडतोय, कसा झेल पकडतोय, कसे एफर्ट टाकतोय, या सर्वांचा अचूक नियंत्रण ठेवणं मात्र हे काम करणं इतकं सोपं नाही आहे. म्हणजे काम अतोनात प्रयत्नांनंतर ज्याने आपल्या हाती सांभाळले तेच आहेत RNSP स्पोर्ट. यांचं सहर्ष स्वागत पुन्हा एकदा करतोय. पुढचा चेंडू आहे डीप मिड विकेट, जिथे कोणताही क्षेत्ररक्षक नसताना एक धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धावबाद करण्याची संधी होती स्वतः जयदीप यांना, परंतु ही संधी मात्र आपल्याला आपल्या मुठीमध्ये मात्र काबू करता आली नाही आहे. या 2 रनांच्या मोबदल्यात मात्र इथेच होते ह्या षटकाची समाप्ती. धावफलक 3-0-3, ओव्हर संपल्यात 3, अर्थातच 30 धावांवरती 30 गडी बाद, षटक संपले 3. समीकरण मात्र आता बदललंय, समीकरण मात्र 33 धावा. आता हे विजयाचे 6 षटकार आपल्याला पाहायला पाहिजेत, कारण का जर आता आपल्याला जिंकायचं असेल तर मात्र 6 चेंडू आणि 6 षटकार, इथे कोणतंही कॉम्प्रोमाइज नाही आहे. ज्याप्रमाणे 3 षटकार 3 चौकार, कारण का रणनीती आपल्याला समोर दिसते. 6 चेंडू 6 षटकार गोलंदाजासाठी इतकं मोठं आव्हान नाही आहे, आणि गोलंदाज सज्ज झालाय तो म्हणजे गोलंदाजासाठी बापुवन या संघाकडून. भावा भावा कोण गेला? बापुवन गेलाय कोण? बापुवन काय भाविक साठी संधी प्राप्त झाली आहे. चला आता मात्र समीकरण बदललंय. 31 झाल्यात, अर्थातच 32 धावांची खेळी आपल्याला करायची आहे. आता मात्र गोलंदाज सुद्धा माहिती आहे की 6 चेंडू 32 धावा होणार नाहीत, परंतु अशक्य असं या क्रिकेटमध्ये काहीच नाही आहे. समीकरण मात्र पुन्हा एकदा बदलतंय. पॉइंटच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न होता, परंतु 30 यार्ड सर्कलच्या आतमध्येच हा चेंडू थांबवलाय. कुठेतरी आकाशाला गवसणी घालणारा चेंडू आहे. क्षेत्ररक्षकाच्या अगदी सुरेख हातामध्ये आपल्याला पाहायला मिळेल हा चेंडू. अगदी सोपा जे 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपल्याला हा झेल एंड करताना पाहायला मिळतोय, आणि लागतोय झटका मात्र हा 4था. पुढचा चेंडू भाविक यांचा. भाविक, आपण आपल्या यश विश्वामध्ये कधी वीक नसावं, परंतु अतिशय सुंदर एफर्ट होतं, आणि हा मात्र पुन्हा एकदा या फलंदाच्या फळीमधून निघतोय तो म्हणजे स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर मैत्री चषक षटकार. प्रयत्न अगदी अचूक होते, आपण पाहिलं सुद्धा असाल. हातामध्ये चेंडू गवसला होता. ऋतिक हॅट्रिक षटकारांची 3 षटकार 3 चेंडू मध्ये आलेत. दोन्ही आज समांतर, अर्थातच क्रिकेट नियम क्रमांक 22, अर्थातच वाईट चेंडू. ऋतिक 3 चेंडू 3 षटकार 300 रुपयाचं पारितोषिक आहे आपल्याला. आतापर्यंत 100 आपल्यात आलेत, परंतु जोपर्यंत 3 षटकार होत नाहीत तोपर्यंत 300 रुपये मिळणार नाहीत. दुसरा सुद्धा प्रयत्न केला, हा मात्र लॉंग ऑनच्या डोक्यावरून. कोणताही क्षेत्ररक्षक तिथे नाही आहे. बघा 3 चेंडू 3 षटकार 300 रुपये. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 200 रुपये आपल्या खिशामध्ये आहेत, परंतु पारितोषिक देणाऱ्या साहेबांचं असं म्हणणं आहे जोपर्यंत 3 हॅट्रिक होत नाहीत तोपर्यंत 300 रुपये लागून आहेत. तिसरा चेंडू, संधी होते प्राप्त, फुल टॉस चेंडू होता, मारण्याचा प्रयत्न होता, आणि हा चेंडू मात्र ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे. पंचांचे दोन्ही समांतर, अर्थातच वाईट क्रिकेट नियम क्रमांक 22 वाईट चेंडू. एक अवांतर धाव मिळते. 4-4-4 45 वरती 4. पुन्हा एकदा संधी प्राप्त झाली आहे.
आपल्यासाठी ऋतिक. पुढचा चेंडू आहे मारण्याचा प्रयत्न होता, परंतु खालच्या दिशेने चेंडू राहिला, त्याच्यामुळे हा चेंडू मात्र आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता. संधी प्राप्त करण्याची संधी उपलब्ध झाली होती, परंतु आडव्या बॅटनं जो शॉट मारला होता कुठेतरी खालच्या बाजूला चेंडू राहिला, त्याच्यामुळे परिपूर्ण हा शॉट लागला नाही. पण परिपूर्ण शॉट न लागल्यामुळे मात्र कुठेतरी ह्यांनी षटकार मात्र पाहिला नाही. या मात्र चेंडू नंतर मात्र होतोय बापवन संघ विजयी. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. कुठला आहे उतरा फटाफट. हा कुठे गेला इथे? चलो सर, थँक्यू. खारगाव आणि कोण आहे आता? अनाउन्समेंट करा त्यांना. टॉस झालाय ना. यानंतर होणारा सामना होता खारगाव वर्सेस राणवली. दोन्ही संघांना विनंती करतोय की आपल्याला त्वरित हे मैदान सजवायचं आहे. आता इथे दिले ना त्यांनी? कुणाची बाकी आहे? दिव्यागर ते खारगाव झाले का हे? कुठे आहेत ते? दिव्यागरला कुठे लावलंय? हे आता कोण जे खारगाव आणि कुणाची आता? तुमच्या दोघांपैकी एक जण इथं असेल तरच होईल. बरोबर आहे, ते नाही, बरोबर आहे. मग आता तुला सांगतो मी, तुम्ही दोघं पण तिकडे गेलात तर तिथं पण नव्हता ठीक आहे ना. आता डबल याची आली का? रानवली खारगाव टॉस झालाय. आले नाही. मला तिथं विचारची नाही झाली. उभं राहिला. पाण्याची बॉटल खारगावने बोलून घे. ए, ए. ओम जाधव. हॅलो.